असेल, कळवा असेल, हा पट्टा जो आहे हा एक मुस्लिम मतदारसंघाचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर आहे आणि त्या ठिकाणी आपलं संविधान खतऱ्यात आहे अशा प्रकारचे नारेबाजी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर काय वाटतं कशा प्रकारे त्या ठिकाणी चित्र असणार? कसं माहिती आहे की एकनाथ शिंदे यांचा मुस्लिम समाजाशी काहीच संघर्ष नाही. किंबहुना मशिदीतून जर फतवा निघाला तर तो एकनाथ शिंदे यांच्या मुलाला मत द्या असाच निघेल, त्यांचा सगळ्यांचा. त्यांचा प्रॉब्लेम कुठे झाला माहिती आहे की राज ठाकरेंनी येऊन कळव्यामध्ये जे भाषण केलं त्याच्यामध्ये ते मुसलमानांवर जाम तुटून पडले. ते तिथल्या मुसलमानांनाही अपेक्षित नव्हतं आणि एकनाथजींना पण अपेक्षित नव्हतं. ते सगळे एकमेकाकडे बघत राहिले की अरे काय आहे, तिथले मुसलमान आपल्या बाजूचे आहेत, ते विरोधात नाही आहेत. ते त्यांची समजूत घालता घालता एकनाथ शिंदेंची पंचायत झाली की तुम्ही आमचे आहात, कधी आपण बोललो का विरुद्ध. त्यामुळे इथला मुसलमान हा त्या प्रकारचा हे नाही आहे ज्या प्रकारे कटुता किंवा हे असावं असं. आणि दुसरी गोष्ट असं की संविधानाचा विषय हा मुसलमानांपेक्षा दलितांना जास्त भावनिक वाटतो. दलित समाजामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो. अजून मुसलमानांच्या लक्षात नाही आलं आहे की संविधान बदलणार याच्यासाठी जी 10 गोष्टी करणार आहेत त्या 10 गोष्टी मोदी म्हणजे संविधानात जे बदल करतील त्या 10 गोष्टी मुसलमानांच्या विरुद्ध आहेत. म्हणजे हिंदू राष्ट्र नाही होत आहे पण अँटी मुस्लिम ते नक्की करतायत असं चित्र आहे. त्या 10 गोष्टी माहिती आहेत, सगळ्यांना आलेल्या आहेत. पण श्रीकांतला नाही की त्रास होणार, तो जाणार जबरदस्त बहुमत घेणार. गुडविल आहे, खूप गुडविल आहे समाजात. सगळ्या आहे, दलित आहे, मुसलमान आहे, सगळ्या समाजात त्याचंही आहे आणि तोही सरळ साधा सगळ्यांशी मिळून मिसळून आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम वाटत नाही मला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.